मात्र नाणेफेकी जिंकून मात्र एचिवर स्पोर्ट या संघाला मात्र फलंदाजी करता आमंत्रित केलं आहे. तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय ओव्ही 11. तर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत मंद मंद पावला आणि दोन फलंदाज ओपनिंग जोडी मिथुन पागदरे गौतम आकरे असे दोन बलाढ्य हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत आर्यनच्या ह्या ग्राउंडवरती, ह्या मैदानावरती. तर आपण पाहतायत ओव्ही 11 टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय एचिवर स्पोर्ट या संघाला आपण पाहतायत. तर इथे असलेल्या सर्व प्रायोजकांचे सगळ्यांचे मनापासून आभार असतील, कारण महत्वाची घडी असेल ती म्हणजे प्रणयजी दादा, तुषार दादा तसेच केवल दादा ह्यांना महत्वाचं प्राधान्य द्यावं लागेल, कारण आज ते नसते तर कदाचित हा आर्यनच्या ग्राउंडवर मात्र ही स्पर्धा झाली नसती. त्यांचे मनापासून आभार असतील आणि त्यांच्या निमित्ताने का असो ना, तर माझ्या हातात सुद्धा आज माईक आहे आणि सहजरित्या मला इथं तुम्ही समालोचन कक्षामध्ये समालोचन करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली आहे. खरंच हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतेय दादा. तर आता मॅच चालू असलेली आपण पाहतोय एचिवर स्पोर्ट्स विरुद्ध ओव्ही 11. घाई करायची आहे, आपल्याला भरपूर मॅच अजून खेळायचे आहेत. ओव्ही 11 संघाचा विचार केला तर बॉलरने नावेदला आपण पाहतील पहिली गोलंदाजी संघाची, असं पहिलं षटक आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतील. 12वा खेळाडू नाहीये ओव्ही 11 संघ. आपण पाहतायत नावीद पहिलाच आपण पाहतोय नावीद ह्या पहिलाच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतील तर पहिलाच बॉल फेस करण्याकरता आपण पाहतील मिथुन पागदरे सर यांना, एचिवर स्पोर्ट्सचे संघमालक. चला तर मॅचला होतीये सुरुवात. टायमर ऑन असेल, फील्ड सजून घ्यायची आहे. पहिलाच बॉल घेऊन आपण पाहतायत नावेद यांना आणि फेस करतील मिथुन पागदरे. पहिलाच बॉल, टायमर ऑन असेल, मॅचला होतीये इथं स्टार्ट. पहिलाच बॉल घेऊन आपण पाहतायत नावेद यांना. दोन फलंदाज आपण पाहतायत एचिवर स्पोर्ट्स संघाकडून गौतम आकरे, मिथुन पागदरे यांना. ओव्ही 11 जास्त वेळ घेतला जातोय. पहिलाच बॉल, इथं टायमर ऑन असेल. पहिलाच बॉल घेऊन नावीद टू मिथुन पागदरे. चांगला बॉल मात्र टाकण्यात यशस्वी नावेद. अभि फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. इथं मात्र पहिलाच बॉल डॉट येतोय. इथं डॉटने मात्र सुरुवात केली जाते नावीद यांच्या माध्यमातून. चांगला बॉल हाताळला गेलाय, मिथुन पागदरेंना समजला नाहीये. दुसरा बॉल घेऊन पुन्हा आपण पाहतील नावीद टू पागदरे. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल मात्र मिड विकेटला क्लिअर करतील का, तर यस, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मिथुन पागदरे ब्रँड चौकार. आपण पाहिला नावेद यांचा दुसराच बॉल, अतिशय फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. पागदरेंनी मात्र तो अक्षरशः पाहिला, निहाळला आणि मिड विकेटला फेकून दिलाय वन बाउन्स चौकाराकरिता. पहिलाच बॉल चांगला हाताळला गेला नावीद यांचा. दुसरा बॉल मात्र फुलटॉस वर कोणी
वसूल करणार नाही असं नाहीये. मिथुन पागदरेने वसूल केला आणि मिड विकेटला फेकून दिला चौकार. पहिलाच बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर मात्र चौकार. तिसरा बॉल घेऊन पुन्हा नावीद टू पागदरे. पाहूया कशा पद्धतीने तिसरा बॉल मात्र हाताला जाईल. फेस करतील मिथुन पागदरे सर. आता मात्र मिड विकेटला पॉइंटला खेचलाय. हा येतोय मिथुन पागदरे ब्रँड चौकार. मिथुन पागदरे सरांचा विचार केला, अक्षरशः पॉइंटचे बादशाह म्हणून ओळखले जात आहेत. विदाउट प्रॅक्टिस खरंच अनुभवाचा भंडारा असलेले पागदरे सर. खरंच उत्कृष्ट पद्धतीचं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. अगदी बॉलला पाहायला निहाळलं अक्षरशः आणि पॉइंटला खेचलाय. उत्कृष्ट दर्जाचा चौकार. ह्या चौकाराने धावफलक पुढे सरकतय 8 या आकड्यावर. चौथा बॉल घेऊन पुन्हा नावीद. आता मात्र बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न आहे. तिकडे क्षेत्ररक्षक येतोय. कॅच कॅरी करेल का? नाही तर इझिली टर्न करायचा होता कॅच, परंतु कुठेतरी मनोहर नब यांच्या माध्यमातून मात्र कॅच धरतीला दान केला जातोय. पेशाने मात्र शिक्षक आहेत हेच मात्र धावून आले होते बॉलावर, परंतु काहीतरी गडबड झाली आणि बॉल मात्र कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. तर आपण पाहतोय तोपर्यंत 2 धाव मात्र पळून परिपूर्ण केल्या जात आहेत आणि षटकातील आपण पाहतोय 5वा बॉल घेऊन. आता मात्र चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. बॉल मिड ऑनला येतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल फेकेपर्यंत मात्र चांगली आपल्याला रन्स इन द विकेट पाहायला मिळतीये. तर 2 धावा मात्र पळून सुद्धा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि धावफलक आता पुढे सरकतय 12 या आकड्यावर. शेवटचा बॉल मात्र शेष असेल. नावीदचं पहिला बॉल मात्र डॉट आला होता, परंतु त्यानंतर मात्र इथं पागदरेने मात्र इथं चांगली बॅटिंग केली. आपण पाहूया आता शेवटचा बॉल असेल. चांगल्या पद्धतीचे बॉल हाताळले जात आहेत, परंतु पागदरेंचा विचार केला तर अक्षरशः बॉल पाहतायत, अक्षरशः टिपतायत. कशा पद्धतीने मात्र गोलंदाज बॉल टाकतोय त्या पद्धतीने मात्र बॉल अक्षरशः चांगल्या पद्धतीने खेळून करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. आता मात्र इथे ओव्हरची होतीये समाप्ती आणि एका ओव्हर नंतर आपण धावसंख्या पाहतोय तर 13 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिलं तर गौतम आकरे मात्र नॉन स्ट्राईकलाच होते. त्यांना एकही बॉल फेस करता आला नाहीये, कारण 5ही बॉल मात्र पागदरेंच्या माध्यमातून खेळले गेलेत. एक बॉल डॉट आलाय पहिला बॉल, त्यानंतर मिथुन पागदरेनेच 5 बॉल फेस केले आहेत. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतील का? तर नाही तर स्ट्राईकला पण पाहतील पुन्हा पागदरे सरांना. तर OV11 संघातील दुसरं षटक वैयक्तिक पहिला षटक, संघाचं दुसरं षटक. बॉलर नेम डिलेश यांना पाहतील. संघाचं असं दुसरं षटक वैयक्तिक असं पहिला षटक घेऊन डिलेश OV11 या संघाकडून पहिलाच बॉल घेऊन मिथुन पागदरे मात्र फेस करतील. कशा पद्धतीने बॉल हाताला जाईल, कशा पद्धतीचा मनसुबा असेल खेळण्याचा. तर चांगल्या पद्धतीचा बॉल होता, पुन्हा पॉइंटला खेळण्याचा मनसुबा आहे. पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत मात्र इथं बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पुन्हा पागदरेच्या माध्यमातून ब्रँड चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर मात्र इथं हल्ला बॉल चढवला जातोय डिलेश यांच्यावरती. मिथुन पागदरेच्या माध्यमातून दुसरा बॉल घेऊन
शॉर्ट पद्धतीचा बॉल तेवढा त्याच पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन इथे आहे आणि त्याच पद्धतीने बॉल मात्र निघून जाईल कार्पेटला रोल करत. पुन्हा येतोय मिथुन पागदरेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. दिलेशवर मात्र हल्ला बॉल चढवला जातोय. पॉइंटला दोन्ही एक क्षेत्रक्षणामध्ये इथं फेरबदल केला जाईल का? कारण मिथुन पागदरे यांचे शॉर्ट सिलेक्शनचा विचार केला तर मित्रांनो 6 मारणं इझिली असतं पण चौकार खेचणं हे इझिली नाहीये. तर मिथुन पागदरेच्या बॅटमधून इथं बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. स्वतः संघमालक आपण मिथुन पागदरे यांना पाहतोय. तिसरा बॉल घेऊन पुन्हा डिलेश कशा पद्धतीने हाताळले जातील कारण मिथुन पागदरे यांनी हल्ला बॉल चढवला गेलाय डिलेश यांच्यावरती. आता मात्र क्षेत्ररक्षण इथं सजवलं जात आहे. तर तिसरा बॉल घेऊन पुन्हा डिलेश मिथुन पागदरे यांच्यासाठी आता पुन्हा अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे परंतु मिथुन पागदरे इथं चुकी करत नाहीये. त्यांना माहिती आहे इथं मात्र त्यांनी सन्मान दिला आणि एक धाव मात्र पळून परिपूर्ण केली जाते. तोपर्यंत धाव फलक पुढे सरकते 2-22 या आकड्यावर विदाउट लॉस आपण पाहतोय. षटकातील चौथा बॉल आता आपण पाहतील. नॉन स्ट्राईकचा बॅट्समन मात्र आता मात्र गौतम पागदरेने आल्या परंतु इथे चांगल्याच तेवढ्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षकाच OV11 या संघाकडून 2 धावा मात्र इथं वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. आता मात्र काय फटका सजवला इथे मात्र अक्षरशः अतिउत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट गौतम आकरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय गौतमच्या माध्यमातून अतिउत्कृष्ट पद्धतीचा षटकार चौकार चौकार येतोय. शेवटचा बॉल मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटला. हा येतोय गौतमच्या माध्यमातून बॅक टू बॅक चौकार. इथे 2 षटक मात्र परिपूर्ण केले जात आहेत आणि या 2 षटकानंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचतीये 3-32 या आकड्यावरती. महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये. डिलेश यांचं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आले होते परंतु त्यांच्यावरती मात्र हल्ला बॉल चढवला. बॅक टू बॅक मिथुन पागदरेच्या माध्यमातून 2 चौकार आले होते. गौतम आकरे यांच्या माध्यमातून 2 चौकार आणि आपण त्यांना मात्र अक्षरशः 19 धावा मात्र त्यांनी खर्च केले आहेत. आपण पाहतोय एचीवर संघाकडून आपण पाहतायत 2 बॅटर ओपनिंग फलंदाज आपण पाहतोय मिथुन पागदरे गौतम आकरे यांना पाहतायत. तसेच आपण पाहतायत OV11 या संघाकडून तिसरा बॉलर आता पुन्हा आपण पाहतील तर तिसरा गोलंदाज आपण पाहतील पुन्हा वैयक्तिक असं दुसरं षटक आणि संघाचं असं तिसरं षटक घेऊन पुन्हा आपण नाविद सर यांना पाहतोय OV11 या संघाकडून. तर आपण पाहतायत आता मिथुन पागदरे सर मात्र आता गोलंदाजावरती हावी झालेत परंतु आता तिसरं षटक घेऊन पुन्हा आपण नाविद सर यांना पाहतोय कशा पद्धतीने पहिला बॉल मात्र हाताळला जाईल. तर पहिलाच बॉल आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा फटका परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत करणार नाहीयेत चुकी. अगदी डाऊन टेक ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे आता मात्र मोठा गडी बाद होतोय मिथुन पागदरेच्या माध्यमातून. चांगला बॉल हाताळला गेला होता तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन होतं परंतु तिकडं
क्षेत्ररक्षण मात्र तैनात होतं आणि क्षेत्ररक्षणाने मात्र इथं चुकी केली नाहीये. नाविद यांच्या पहिल्याच बॉलवर मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न होता पागदरे यांचा, परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं आणि क्षेत्ररक्षक इथं झेल कॅरी करतोय आणि मिथुन पागदरे मात्र डकआउटला येताना आपण पाहतायत. मिथुन पागदरे यांची आपण खेळीचा विचार केला तर 10 बॉल आणि 22 धावसंख्या मात्र त्यांच्या नावावरती राहिलेला चांगली खेळी पाहायला मिळाली पागदरे सरांकडून आपल्याला. तर आपण आता पाहतायत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा विचार केला तर 3-2-32 32 या आकड्यावर आपण पाहिले 2 षटक हाताळले गेले. तिसऱ्या षटकातील नाविदला पुन्हा आपण पाहिला आहेत आणि पहिल्याच बॉलवर मात्र गडी बाद केलाय मिथुन पागदरे यांच्या माध्यमातून. त्यांना परतीचा प्रवास करावा लागला आणि आता आपण न्यू बॅटर मैदानात पाहतायत तर योगेश पागदरे यांना पाहतायत. न्यू बॅटर मैदानात येताना आपण पाहतायत पागदरे यांना. तर दुसराच बॉल घेऊन पुन्हा नाविद चांगला बॉल टाकण्यात यशस्वी झालाय. दुसरा बॉल पाहूया. आता मात्र चांगला बॉल बॅटीला ब्रश होतोय. तिकडे मात्र यष्टीच्या मागे फिल्डर आहेत तोपर्यंत मात्र इथं मिसफील्ड केली जाते आणि त्याच्या माध्यमातून मात्र इथं 2 धावा मात्र खात्यामध्ये होत आहेत आणि धावफलक पुढे सरकतोय 3-4 34 या आकड्यावर. 1 लॉस. एक मिनिट मॅम, नक्कीच पुढील सामना दोन्ही कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचा आहे. एकविरा स्पोर्ट्स वसई आणि त्यांच्या पक्षामध्ये संघ जर पाहायला गेला तर जवार 11 म्हणजेच धैर्य सारंग जवार 11 दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक विथ टॉस साठी यायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटकातील तिसरा बॉल घेईल नाविद. चांगल्या पद्धतीचा बॉल पॉइंटला खेळण्याचा मनसुबा आहे पागदरे यांचा. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथं 40 प्लसचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 1 धाव 2 धाव पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. गौतम पागदरेचा विचार केला तर त्यांना मात्र इथं स्ट्राईकला अजून बॉल मात्र कमी फेस करायला मिळत आहेत. आपण पाहतोय योगेश पागदरे आलायत. 2 चेंडू आणि 4 धावा. गौतम आखरेचा विचार केला तर 3 चेंडू आणि 10 धावा. तर षटकातील असं चौथा बॉल घेऊन नाविद टू योगेश. आता मात्र रिव्हर्स इकडे सक्सेस होतोय तर यस डेफिनेटली होतोय हा सक्सेस. आणि बॉल निघून जाईल का तर यस बॉल निघून जातोय चौकार करता योगेश. आपण इथं पाहिलं योगेश पागदरे यांना तर चांगल्या पद्धतीचा बॉल हाताला. खालचा बॉल होता परंतु खालचे बॉल मात्र ब्लॉक पद्धतीचे बॉल मात्र पागदरे सोडणार नाहीयेत. त्यांचे ते आवडते बॉल आहेत आणि ते फेकून देणारच आहेत. रिव्हर्स मारण्याचा अटेम्प्ट होता आणि रिव्हर्स मात्र सक्सेसफुल केला पागदरे यांनी. तर षटकातील असा 5वा बॉल घेऊन पुन्हा नाविद टू आहो पागदरे. चांगल्या पद्धतीचा ब्लॉकर पद्धतीचा बॉल आहे. खेळून काढलाय तोपर्यंत मात्र इकडे 2 धावा परिपूर्ण होत आहेत का तर यस डेफिनेटली. गौतमचा विचार केला तर चांगले त्यांच्याकडे धावण्याची कला आहे आणि अक्षरशः कॉलिंग चांगलं होतं. त्यामुळे 2 धावा मात्र पळून परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकत आहे 4-42 या आकड्यावर. 1 लॉस. आपण पाहताय षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा नाविद टू योगेश. नाविद सरांचा विचार केला तर चांगले खोलवर पद्धतीचा चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत परंतु तो बॉल खेळून टाकण्याची सुद्धा कला फलंदाजाकडे आहे. तोच शेवटचा बॉल घेऊन नाविद षटकातील तिसरं षटक वैयक्तिक असं दुसरं. आता मात्र स्लोवर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी परंतु इथं आपल्याला पंच दर्शवत यस डेफिनेटली वाईट बॉल. इथं मात्र अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं पंच आपल्याला दर्शवत आहेत वाईट बॉल. तर शेवटचा बॉल घेऊन आपल्याला नाविद पुन्हा पाहतील. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा मात्र अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे. इथं पंच दर्शवत आहेत
बाईच आहे. स्कोर बोर्ड व्हाईट साठी मात्र इथं रिव्ह्यू होतोय एचआर स्पोर्ट या संघाकडून. तर इथं मात्र थर्ड अंपायर पाहतील, फक्त थर्ड अंपायर पाहतील. कोणी इट्स अ फेअर बॉल, चांगला बॉल हाताळलाय. रिओ लॉस होतोय एचआर स्पोर्ट या संघाचा. 3 षटक मात्र इथं परिपूर्ण केले जात आहेत. शफल झाले होते पागदरे सर, त्यामुळे इथं फेअर चेंडू इथं हाताला जातोय नाविद यांचा. तर 3 षटक इथं परिपूर्ण केले जात आहेत आणि 3 षटकानंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर 4-4-42, 1 लॉस, 4-4-44 या आकड्यावर. आणि आपण पाहिला तर योगेश पागदरे 5 चेंडू फेस करून 10 रन्स त्यांच्या खात्यात आहेत आणि गौतम आखरेचा विचार केला तर 3 चेंडू फेस करून मात्र 10 रन्सवर मात्र ते सुद्धा मैदानात आहेत. गौतमचा विचार केला तर अजून स्ट्राईक त्यांना मिळत नाहीये. अजूनही 2 षटक हाताळायचे आहेत. तर आपण पाहतायत ओव्ही 11 या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाज नेम किशोर यांना पाहतील. 4थं षटक घेऊन ओव्ही 11 या संघाकडून किशोर 4थं षटक घेऊन येतील. षटकाचं असं 4थं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक आपण पाहतील किशोर यांचं. स्ट्राईकला पाहतील फलंदाज आपण योगेश पागदरे यांना. 4.5 मिनिटं बाकी असतील. अजूनही 2 षटक मात्र हाताळायचे आहेत. पहिलाच बॉल घेऊन आपण पाहतायत किशोर. इथं मात्र थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण तैनात आहे, तोपर्यंत मात्र सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. आता मात्र नॉन स्ट्राईकचा बॅट्समन आता स्ट्राईकवर येतोय. हार्ड हिटर बॅट्समन ज्याला म्हटलं जातं गौतम आकरे ह्यांना आपण पाहतील. दुसरा बॉल घेऊन किशोर यांना. आता मात्र बॉल निघून जाईल का? तर यस, बॉल निघून जातोय कव्हरच्या रिझन मध्ये. हा येतोय गौतम आकरेच्या बॅट मधून. गौतम आकरे ब्रँड चौकार. चांगला बॉल होता, परंतु गौतमने मात्र बॉल पाहिला त्या पद्धतीने मात्र फेकून दिला आणि बॉल निघून गेलाय चौकारा करता. ह्या चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकताय. 4-9-49 या आकड्यावर 49 धावा आपण पाहताय. स्कोअरबोर्डचा विचार केला तर 3.2 बॉलचा इथं परिपूर्ण केले जात आहेत. अजून ह्या षटकातील 4 बॉल मात्र शेष असतील. तर तिसरा बॉल घेऊन आपण पाहताय किशोर गौतम आकरे. चांगल्या पद्धतीचा बॉल, परंतु फलंदाज मात्र इथं काही चुकी करत नाहीयेत आणि 1 धाव मात्र पळून परिपूर्ण केली जाते. आता आपण स्ट्राईकला पाहतील तर अहो पागदरे मात्र स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतील. इथं धाव फलकचा विचार केला तर 50 धावा पळून परिपूर्ण. आता मात्र इकडे डाऊन टी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे अहो पागदरे फेकून देत आहेत षटकार. योगेश पागदरेंचा विचार केला तर घुटना टेक तमाशा देख ह्या पद्धतीचा मात्र शॉर्ट सिलेक्शन होतं. अगदी गुडघा मात्र जमिनीला टेकला आणि अक्षरशः पाठवून दिलाय. हा येतोय अतिउत्कृष्ट पद्धतीचा योगेश पागदरेच्या माध्यमातून आपण पाहिलाय षटकार. तर ह्या षटकातील मात्र 2 बॉल अजूनही शेष असतील. हल्ला बॉल चढवण्याचा प्रयत्न असेल पागदरे यांचा. पाहूया षटकातील 5वा बॉल घेऊन किशोर यांचा योगेश पागदरे यांच्याकरता. आता मात्र खोलवर पद्धतीचा बॉल, परंतु खोलवर पद्धतीचा बॉल मात्र अक्षरशः चांगल्या पद्धतीचं मात्र इथं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. 1 रन्स मात्र पळून परिपूर्ण केली जाते. आपण धावसंख्येचा विचार केला तर 57 या आकड्यावर शेवटचा बॉल मात्र शेष असेल किशोर यांचा. आपण पाहतोय स्ट्राईकला गौतम आकरे.
चांगल्याच पद्धतीचा बॉल, परंतु बॉल निघून जातोय. हा येतोय गौतमच्या बॅटूतून निघालेला अतिउत्कृष्ट पद्धतीचा षटकार. तर विकास है ना इंट्रोड्यूस केलंय. पाहूया कशा पद्धतीचं षटक हाताळलं जाईल, कारण आता मात्र हे षटक असेल तर हाणामारीचं षटक असेल आणि दोन असे हार्ड हिटर बॅट्समन आपण पाहतोय. स्ट्राईकला पागदरे आणि एका साईडला असतील आकरे. पाहूया पहिलाच बॉल. चांगल्या पद्धतीचा बॉल टाकण्याचं यश प्राप्त होतंय का? तर यस, चांगला बॉल हाताला जातोय. बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पागदरे यांचा, परंतु फसवा चेंडू टाकण्याचं यश प्राप्त होतंय विकास यांना. दुसरा बॉल घेऊन पुन्हा. आता मात्र ब्लॉक पद्धतीचा बॉल आहे, तोपर्यंत इथं बॉल निघून जाईल का? तर नाही, तिथं क्षेत्ररक्षक आहेत आणि इथं मात्र 3 धावा मात्र अतिशय चतुराईनं पळून केल्या जात आहेत परिपूर्ण. तर पहिलाच बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉलवर मात्र पळून 3 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 बॉल, तिसरा बॉल घेऊन पुन्हा किशोर विकास. फलंदाजीवर आपण पाहतायत गौतम आकरे, हार्ड हिटर बॅट्समन. चांगल्याच पद्धतीचा बॉल, तेवढा चांगल्याच ताकदीचा पॉइंटला खेचून काढलेला गौतम आकरेच्या बॅट मधून येतोय हा आकरे ब्रँड चौकार. षटकातील चौथा बॉल घेऊन किशोर. चांगल्या खोलवर पद्धतीचा बॉल, तितक्याच पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि करत नाहीये चुकीत. चांगला कॅच कॅरी केला जातोय गौतमच्या गडीला. गौतमचा गडी मात्र इथं पविलियनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी नाराजी दिसते गौतमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला शॉर्ट सिलेक्शन होतं, त्यांचा मस्तुबा चांगला होता, परंतु बॉल काही प्रॉपर झाला नाहीये बॅटीवर, त्यामुळे कॅच कॅरी केला जातोय आणि इथं गौतमचा विकेट मात्र जाताना आपण पाहतोय. तर आपण आता पाहतील मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलाने जाताना कल्पेश पाटील सरांना उमरोळी गावातून बिलॉंग करत असताना 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आता आपण पाहतोय. कारण उमरोळी संघातून चांगलं क्रिकेट, टेनिसचा म्हणा, लेदरचा सुद्धा चांगला त्यांना अनुभव आहे. असेच कल्पेश सरांना आपण पाहतायत. आता कॅच कॅरी केलाय तो क्षेत्ररक्षकाचं नाव ओके सर. तर आपण पाहतील शेवटचं षटक आणि या षटकातील 5वा बॉल घेऊन कल्पेश सर असतील फेस करण्याकरता. कल्पेश सरांचा विचार केला तर उमरोळी गावातून बिलॉंग करताना आपण पाहतायत 40+ क्रिकेट खेळताना आर्यन या ग्राउंड वरती. चांगला शॉर्ट पद्धतीचा बॉल, परंतु अवे फ्रॉम बॉडी म्हणायला हरकत नाहीये. कल्पेश सरांना काही कळालं नाहीये, समजलं नाहीये. बॉल मात्र इथे येतो निर्धाव. शेवटचा बॉल मात्र शेष असेल. शेवटचा बॉल डाऊन टी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. तिकडे काय उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला
मिळालाय ओव्हिलेवन या क्षेत्ररक्षकाकडून. तर फक्त आणि फक्त 2 धावा मात्र खर्च पळून परिपूर्ण केल्या. अक्षरशः स्वतःला झुकून दिलं. अतिउत्कृष्ट पद्धतीचं इकडं शॉर्ट सिलेक्शन सुद्धा होतं, परंतु तेवढा ताकदीचं मात्र इथे क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि अक्षरशः 4 धावा मात्र रोखल्या जात आहेत, सेफ केल्या जात आहेत. आणि आता इथं आपण पाहतील तर 73चं टार्गेट सेट केलाय विजयाकरता ओव्हिलेवन या संघाकरता. मी घेतीये तोपर्यंत रजा, तोपर्यंत आपल्या भेटीला येतेत युसुफ सर. धन्यवाद चला टॉससाठी बोथ कॅप्टन लगेच जायचं विनंती असेल एकविरा स्पोर्ट्स सफाळे. मिस्टर सादिक सर त्याला कॅप्टन लगेच पाठवायचं आहे आणि एका बाजूला जर पाहिलं गेलं तर संघशील दरिया सारंग जवाहर 11 कॅप्टन टॉससाठी लगेच चला. मुन्मय ठाकूर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये प्रत्येकदा आमच्यावर जोडले जातील नांदगावचा चॉकलेट बॉय मिस्टर मुन्मय ठाकूर यांचं आपण करूया स्वागत. टॉस बॉक्समध्ये आमच्यावर मुन्मय असतील. एक दरिया सारंग जवाहर 11 आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स वसई. हॅलो चेक. दरिया सारंग जव्हार आपला कर्ण जरा लवकरात लवकर पाठवा. नाणेफेकीचा कौल करून घेतोय. आपल्या या स्पर्धेचा नियम आहे जिकडे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेत आहेत. आजच्या रात्रीतील पुढचा सामना एकीकडे एकविरा स्पोर्ट्स वसई आणि दुसरीकडे दरिया सारंग जव्हार. हॅलो चेक. हार्दिक पांड्या आर्यनचा हार्दिक पांड्या गुड्डूबाई यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. दरिया सारंग जव्हारचा कॉल असणार आहे. हेड इज अ कॉल अँड इट इज टेल. एकविरा स्पोर्ट्स वसई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी. वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिकडे आमच्या सोबत जोडले जात आहेत बोईसरचा एक भरभक्कम आवाज युसुफजी सय्यद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद मुन्मय. आणि या पहिल्या आपण जर पाहिलं तर पूनमताई भागदर यांचा आवाज ऐकत होता. एक अप्रतिम आवाज आणि खूप चांगला आवाज त्यांचा पाहायला भेटला. आणि जर पाहिलं गेलं तर 73 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी विश नेटवर्क युट्यूब चॅनलवर आपण स्पर्धा पाहतोय.
चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. राजू मिश्रा एका बाजूला ते एका बाजूला बॅटिंगसाठी पाहू शकाल. मनोहर नम अशा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेत. त्यात त्याचा पाठलाग करता पहिल्या षटकामध्ये गौतम माकरे ॲडव्हान्स वेलकम. शोएब भाई मामू आपलं सुद्धा स्वागत असेल. सामना आगत मामू आपलं सुद्धा वेलकम. शोएब भाई मंच पर आहे प्लीज. ऊपर आकर आप विराजमान हो जाइए. शोएब भाई प्लीज. मामू वरती यायचं. हार्दिक भाई गुड भाई त्यांना घ्यायचा प्लीज. टायमर ऑन झालाय. गौतम माकरे पहिला शॉट घेऊन आलाय. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू अल्प कार्पेट खेळलाय. मंगळसने चेंडू ट्रॅव्हल केला गेला. खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतायत. एकेरीत आपण श्रीगणेश केल्या गेला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आजच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग आहे. पहिल्या सामन्यामध्ये 46, दुसऱ्या सामन्यामध्ये 36, या सामन्यामध्ये 72. तर त्याचा पाठला करा. शोएब वरती बसून घ्यायचं प्लीज. आपलं स्वागत असेल. मामू मामू की मेरी जान मामू जान. पाहू शकाल फायनल खेळायचा प्रयत्न होता. मिथून पागदेरे तिकडे पोहोचलेत. त्यांनी हळूवार चेंडूला फील्ड केला. एक सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावाने धाफळक पुढे सरसावते. धाफळक 2 दोन्ही अंकावर. बघा दोन्ही चेंडू 2 धावा पहिला षटक मार्ग असते पॉवर प्लेचा. आपण पाहतोय एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप 40+ ची स्पर्धा पालघर डिस्ट्रिक्ट 40+ प्रीमियर लीग चौथं पर्वामधल्या आजची आपण अंतिम रात्र पाहतोय. आणि आजच्या अंतिम रात्रीमधला पहिला क्वालिफायर सामना आहे. लेग स्टंपवर चेंडू आहे. पंच नक्कीच वळतीने पाहू शकाल. व्हाईट बॉल नक्कीच दर्शवल्या गेला. अतिरिक्त धाव नक्कीच येईल. धावफलक 2 3 अंकावर. 3 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात. यावर पाहू शकाल बॅक टू बॉल खेळायचा प्रयत्न होता. जर पाहिजे गेला तर डॉट बॉल नक्कीच झालाय. 3 चेंडू आणि 3 धावा धाफळका. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच झाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. गौतम आकरे अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. अचिवर स्पोर्ट्स या संघासाठी स्ट्रायकर गोलंदाजाची ख्याती राहिली आहे. मागील इनिंग्समध्ये लियाकत कादरीने अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळेस पाहू शकाल अजून एक डॉट बॉल. हलकीशी अपील करतायत हुसेन. पाहू शकाल परंतु निर्धाव चेंडू आला आहे. अप्रतिम गोलंदाजी. पुढे ससा खेळायचा प्रयत्न होता. नकारपट गौतम पोहोचला. चेंडूला फील करतोय. गॅदर झाला होता चेंडू. फेकी झाली. बॅकअप साठी 2 खेळाडू आले. चांगला बॅकअप नक्कीच पाहायला भेटला. ते म्हणजे कल्पेच्या माध्यमातून पहिल्या षटकाची समाप्ती केली. धावा धाफळकावर 4 बिनगडी बाद. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र 4 आल्यात. आता येणार 69 धावांची करायचं. बघा 17.25 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये लिहा. आणि पाहू शकाल कल्पेश आला. कल्पेश पाटील मडवी नावात जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. यावेळेस फटकावूनचे खेळला राजू मिश्रा. टावरी फटका आलाय. परंतु पाहू शकाल गोविंदा
गोविंदा तेजुखाडी आहे. गोविंदा चांगला डान्स सुद्धा करतो. पाहू शकतो जल्लोष खूप आहे ना, डान्स केलाय गोविंदाने. येस. आणि राजू मिश्राचा मोठा गडी घेतला. त्यांना माहिती आहे किती मोठा विकेट आहे. फटका उंच खेळला होता, चेंडू खूप उंचीवर गेला होता आणि गोविंदाचा सेलिब्रेशन वेगळा राहिलाय. आणि राजू मिश्रा झेल टिपला गोविंदा प्रतिम. त्याला माहिती आहे किती मोठा विकेट आहे. हा जर मैदानाच्या आत असला तर कुठे कुठे मोठा घात संघाला देऊन गेला परंतु याचा विकेट लवकर आला आणि पहिला गडी बाद. धन्यवाद पाहू शकता स्क्रीनवर गोविंदा. यस, ये गोविंदा आहे. रिप्ले मध्ये जर पाहू शकाल प्रत्येकदा त्याने एक्शन रिप्ले सुद्धा केला होता. पाहू शकाल. यस, हा सेलिब्रेशन आहे. मैं तो कॅच पकड रहा था तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करू. हा गोविंदाने सांगितलं. वा, क्या बात आहे गोविंदा. नवीन फलंदाज विकास आलेत मागे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जय 11 संघ पोहोचलाय. मन्मय मोरे याचाच वाढदिवस आहे. तसाच बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल. पूर्ण त्याच्या मित्र परिवाराचं आपण स्वागत करतोय. वेलकम. विकास नवीन बॅटर हलक्या बॅटने फक्त पुश केल्या गेल्या पॉईंटला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव नक्कीच चालेल. एकेरी धावाने धावा पुढे सरसावते. बघा आपण काल सुद्धा अनाउन्समेंट केली होती. ऑप्शनला सुद्धा आपण अनाउन्समेंट केली होती. ज्या प्रकारे क्वार्टर फायनलचे सामने असतील ते तुम्हाला दर्शवलं जाईल. म्हणजे A1 वर्सेस C2, B1 वर्सेस A2 आणि C1 वर्सेस B2 असे सामने असणार आहेत. ओह, फटका सोरे काय डीप मध्ये खेळू नाहीये. टीप स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. आलाय चौकार. धन्यवाद मास्टर. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 9 धावा धाफळकावर आहेत. आणि जर पाहिलं गेलं तर मनोहर म्हणजेच प्रोफेसरच्या बॅटमधून चौकार नक्कीच झालाय. कल्पेश पहिल्या चेंडू गडी बाद केला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार. बघा वेळ आहे तुमच्याकडे 13 मिनिटं आणि 50 सेकंदाचा. त्यामध्ये तुम्हाला तब्बल 15 चेंडू टाकायचे. त्यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला आणि पाहू शकाल चुकी झाली आहे. मला वाटतं तिकडे खेळाडू होते. हो पागदरे त्यांनी कॅच सोडलाय असं मला वाटतं. का की जेव्हा पूनमताई कॉमेंट्री करत होती त्यांचं नाव असंच निघालं होतं. त्याचं आमच्या मुखामधून निघालंय. योगेश तिकडे होते आणि योगेश खूप कमी वेळ असे चुकी करतात पण चुकी झाली आहे. कल्पेश पाटील चेहऱ्यावर हलकी स्माईल नक्कीच आली. पाहू शकेल क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. योगेश एक अप्रतिम खेळाडू आहे पण क्रिकेटचा खेळ आहे. फ्लड लाईटमध्ये खूप वेळ असं वाटतं की झेल होत नाहीये. यावेळेस बैठक फटका सुरे काय डीप स्क्वेअर मिडविकेट ट्रॅव्हल झाला. वन माऊस सीमारेषा लगत निघून जाईल. मास्टर कप चौकार 4 धावा. धन्यवाद. नक्कीच चांगला फटका खेळला गेला होता. झेल सुटल्यानंतर संधी भेटली मनोहर रमसरांना. त्यानंतर स्क्वेअर मिडविकेट ट्रॅव्हल केला. चौकार नक्कीच झाला. 4 धावांनी धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 15. 1.5 चेंडू या षटकामध्ये एक गडी बाद नक्कीच केल्या. 11 धावा सुद्धा खर्च केल्या. शेवटचा चेंडू यावेळी सॉफ्टवेअरचा बाहेर चेंडू होता. वेगाने निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल नक्कीच आला. षटकांची जर आपण गणना केली 2 षटकांचा खेळ संपला गेले. 15 धावा धावफलकावर आहेत. एक गडीच्या मोबदल्या होत्या. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं परिपूर्ण झालेत. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. धन्यवाद.
गोलंदाज गोलंदाज लियाकत कादरी आला. लियाकतचा पहिला चेंडू या षटकामधला ऑफसाईडला फटका खेळलाय. पाहू शकाल खेळाडू चेंडूला फील करतायत. एक सिंगल धाव कॅच माफ करा कॅच धरली गेली. थोडंसं फ्लॅट लाईन मध्ये क्रेशन केलं गेलं. फटका सुरेख होता. यावेळेस कुठली चुकी घेणे. कल्पेश कल्पेश पाटील मडवी याने कॅचला घडवलाय. चांगला झेल हातामध्ये इजा झाली पण झेल टिपला गेला. थँक्यू सो मच. ओळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावर 15 धावा. नवीन बॅट्समनचं नाव कळवायचं प्लीज. संदीप राऊत नवीन बॅट्समनचं नाव कळवा प्लीज. स्कोरिंग थांबलं मित्रांनो. लाईव्हवर स्कोरिंग नाही होत आहे. जर तुमचा 12 प्लेअर आला तर आम्हाला स्कोरिंग करता येईल, कारण नावं नाही कळत आहेत आम्हाला. हॅलो चेक. अजीज शेख आई काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अजित सर.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटक मार्गस्थ आहे. चौथा बॉल घेऊन गोलंदाज मिलिंद. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक, मात्र त्याच्याकडून चुकी झाली आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. जिकडे दिलेश आणि मनोहर फलंदाजी मार्कवर आपल्याला 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. मिलिंद संघाच्या वतीनं चौथं षटक, ज्याला म्हणतात इकॉनॉमिकल गोलंदाज, तोच गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जिकडे 4 चेंडू झालेत आणि मात्र 3 धावा खर्च केल्यात. येणारा 5वा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाला. बॉल गेलाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये, जिकडे लियाकत बॉलच्या खालती आलाय आणि धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या, ती म्हणजेच 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मनोहर, चांगली फलंदाजी मनोहरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली आहे. यावेळेस फुल टॉस होता, अलॉंग द कार्पेट, बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर. पंच दर्शवतात इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल, म्हणजेच काय, धावसंख्येत 9+1, 2 धावेने भर पडेल आणि जो पुढचा बॉल असेल तो फ्री हिटचा असेल, ज्या बॉलवर दिलेशला फुल लायसन्स आहे एक मोठा फटका खेळण्यासाठी. आतापर्यंत मिलिंद खूप चांगली गोलंदाजी करत होता, मात्र ओव्हर स्टेपिंगच्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव. पुढचा बॉल फ्री हिटचा. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याच्यावर पुल तर केलाय, मात्र बॉल बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक आलाय. जरी झेल घेतला असला तरी बॅट्समन सेफ आहे, कारण हा बॉल फ्री हिटचा होता. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सो मच. ओळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं कुशल आहे. कुशल एक हरहुन्नरी गोलंदाज. पहिला बॉल घेऊन कुशलचा पहिलाच बॉल, जबरदस्त गोलंदाजी. जिकडे उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, त्याला ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र नाही झालं कनेक्शन. जिकडे कुशलने जर विकेट घेतला तर नक्की आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांचा डान्स पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. येणारा पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय दिलेशचा खेळ. फलंदाज बाद आणि मैदानाच्या आतमध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुशलची नृत्य जी कला आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. बघा कुशल यांची एक ट्रेडमार्क स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, जिकडे विकेट नंतर कुशल खूप जास्त खुश आहेत, व्हायलाच पाहिजे. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता, गुडलेंथवर आदळल्यानंतर बॉलने उसळी घेतली, जिकडे फलंदाजाला बॉल समजला देखील नाही. जबरदस्त गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं हरेश आहे. जिकडे कुशल खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, सलगचा दुसरा डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल कुशलने टाकलेत. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल पुन्हा एकदा डॉट. फलंदाजाच्या बॅटला कुलप ठोकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये कुशल करतोय.
यावेळेस फटका तर खेळलाय, बॉलला मात्र दिशा दिलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. जिकडे सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. फलंदाजांना देखील कळून चुकलंय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे संपूर्ण फलंदाजीचा पाचोळा झालाय. मात्र झाड पुन्हा कधीतरी हिरवेगार होतच. पुढे जाण्याचं धैर्य महत्वाचं. यावेळेस पिकअप शॉट डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय.